मुंबई उच्च न्यायालयाने 2006 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपींना निर्दोष मुक्तता केलेली आहे. सेशन कोर्टने त्यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. काही जणांना उमरकैदची सजा सुनावली होती, परंतु त्यांना हायकोर्टाने निर्दोष सोडवलेलं आहे. माझा सवाल आहे की जर हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडवलं असेल तर हा बॉम्बस्फोट कुणी शैतान्याने केला, कुणी भूताने येऊन केला, कुणी केला? 206 निष्पाप जीव गेलेले आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार? त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याच्यासाठी राज्य सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे. सर्व पुरावे मजबूतीने सुप्रीम कोर्टाच्या समोर आणले पाहिजेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काँग्रेसच्या राज्यामध्ये 2006 साली हा बॉम्बस्फोट झालेला आहे. काँग्रेसची लांगुल चालनाच्या धोरणानुसार त्यांनी हे पुरावे मजबूत ठेवले नव्हते. मजबूत पुरावे कोर्टाच्या समोर आणले नव्हते, हायकोर्टाच्या समोर आणले गेले नाहीत आणि म्हणून आरोपींना निर्दोष सोडावं लागलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये इमानदार पोलीस अधिकाऱ्यांना एकत्र करून, सगळे पुरावे एकत्र करून, निष्णात वकिलांना सुप्रीम कोर्टासमोर उभे करून ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सरकार, मला खात्री आहे महाराष्ट्राचं सरकार त्यासाठी प्रयत्न करेल. मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या आरोपींना असे मोकळे सोडणार नाहीत. त्यांच्या राज्यामध्ये या 209 जणांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही तर हे 209 आत्मे भटकत राहतील आणि त्यांना न्याय मिळणार नाही आणि लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडेल आणि लोकांचा विश्वास लोकशाहीवर, न्यायदेवतेवर प्रस्थापित होण्यासाठी या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.